2-3 दिवसातच लेकरांची तब्येत इतकी खराब होईल असं वाटलंच नव्हतं. तर फायनली आम्ही मुंबईला येऊन पोहोचलो होतो. तर बँड्रा रेल्वे स्टेशनला आम्ही येऊन पोहोचलो. तिथून मग आम्हाला जायचं होतं गेटवे ऑफ इंडियाला, पण त्याच्या अगोदर आम्ही जेवण वगैरे केले. तिथून मग टॅक्सीमध्ये गेलो होतो पुढे. पण प्रक्षिताला मात्र तिची झोपच सुधरत नव्हती. ती मस्त अशी झोपी गेली. जाता जाता आम्हाला त्या टॅक्सीवाल्या दादानी सांगितलं होतं की तुम्हाला जर का टनल मधून जायचं असेल तर इकडे 200 रुपये टोल नाका आहे ते भरायचा आणि समुद्राच्या मधून तुम्हाला जाता येतं, म्हणजे तुम्हाला छान असा व्ह्यू बघता येतो, टनल वगैरे सगळ्या गोष्टी. सो त्याच्यामुळे ते एक्सपिरियन्स घेण्यासाठी मग आम्ही त्या साईडने आलो. पण प्रक्षिता मात्र झोपेतच होती. प्रियान तिला सारखा उठत होता की ती छान व्ह्यू दिसते समुद्राचा बघ म्हणून, पण ती काय उठत नव्हती. आणि नंतर मग आम्ही येऊन पोहोचलो गेटवे ऑफ इंडियाला. प्रियान आता खूप जास्त समजदार झालाय. त्याला अशा सगळ्या गोष्टी बघायला, एक्सपिरियन्स करायला खूप जास्त आवडतात. प्रक्षिता मात्र थकून गेली होती कारण की तिची तब्येत ना अचानक खराब झाली होती. तिला खूप जास्त ताप आली होती. तिला बिलकुल इथे थांबावंच वाटत नव्हतं आणि ऊन पण खूप जोरदार होतं. त्याच्यामुळे तिचं काही मन लागतच नव्हतं आणि अशी पण सगळ्यांना गरमी होत होती. तिथे थांबायची काही इच्छा होत नव्हती तिच्यामुळे. मग आम्ही काही जास्त वेळ तिथे थांबलो नाही. लगेच आलो स्टेशनवरती. इथे आम्हाला बराच वेळ येऊन थांबावं लागलं. चला, आउट ऑफ स्टेशनचा हा लास्टचा व्हिडिओ होता. घरी आल्याच्या नंतर आम्ही कामाला लागलो आणि तिथून पुढे मग माझ्या चुलत दिराचं लग्न झालं होतं. त्याचे व्हिडिओ लवकरच येतील.